नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. दाटसर आणि चविष्ट चिकन सूप किंवा चिकन उकळची रेसिपी आज आपण बघणार आहोत. ही चिकन उकळची रेसिपी प्रेशर कुकरमध्ये कसं बनवायची ते बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर चिकन उकळ किंवा चिकन सूप बनवण्याकरिता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. पाण्याने धुतल्याने चिकनमध्ये जे घाण किंवा कचरा असेल ते निघून जातील. धुतलेल्या चिकनमध्ये आता आपण अर्धा चम्मच हळद पावडर आणि अर्धा चम्मच मीठ घालून आपण हे चिकन 10-15 मिनिट मुरण्यासाठी ठेवणार आहोत. थंडीचे दिवस आले की सगळ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. त्यावेळी चिकन उकळ गरम गरम पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो आणि चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे ही रेसिपी मुलांसाठी आवर्जून बनवा. आज आपण ही रेसिपी कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याकरिता इथे मी कुकरमध्ये 1 चम्मच इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की आपण याच्यात काही खडा मसाले घालून घेणार आहोत. 2-3 तमालपत्र, 2 लवंग, 1 हिरवी इलायची आणि 1 तुकडा दालचिनीचा घातलेला आहे. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला तेलात छान तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला खडे मसाले घालायचे नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. नॉर्मल जिरा घालून ही फोडणी देऊ शकता. आणि इथे बारीक चिरलेला 1 कांदा घालून आपल्याला हे छान परतून घ्यायचा आणि कांदा जितकं बारीक कापता येईल तितकं बारीक कापून घालायचं आहे. त्याने आपली चिकन उकड दाटसर तयार होते. कांदा आपल्याला हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि याच्यात बारीक कुटलेले अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मध्यम ते मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मुरायला ठेवलेला चिकन आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे. चिकन घालून झाल्यानंतर आपण गॅस मंद ठेवायचा आणि हे 2-3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजलेला कांदा, लसूण आणि घातलेला तेल, मसाले सगळं चिकनला व्यवस्थित लागले पाहिजे याकरिता छान मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घालून झाल्यानंतर हे सगळं एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि कुकरवरती 1 ताट ठेवून त्याच्यात 1 ग्लासभर पाणी घालून हे आपण 5-10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. आपण पातेल्यामध्ये ज्या पद्धतीचा चिकन बनवतो ती टेस्ट येण्याकरिता आपण कुकरवरती 1 खोलगट ताट झाकून त्याच्यावरती पाणी घालून वाफवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 5-10 मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. खाली कुकरमध्ये वाफ तयार होते आणि चिकनमध्ये वाफेचा पाणी तयार होतो आणि त्यामुळे आपली चिकन उकळ चविष्ट लागते. आणि आपण हा गरम झालेला पाणी चिकन उकळमध्ये घालून घेणार आहोत. नेहमी कुकरमध्ये चिकन बनवताना अशा प्रकारे वरती ताट झाकून पाणी ठेवायचं आहे. त्यामुळे आपली चिकन एकदम चविष्ट तयार होते. आपण आता कुकर बंद करून घेणार आहोत. मीडियम हीटवर आपल्याला हे चिकन 3 ते 4 शिट्या होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. प्रेशर कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण उघडून चिकन शिजलं की नाही हे बघून घ्यायचं आहे. एकाच शिट्टी तुम्हाला कम जास्त लागू शकते. पण माझं चिकन 3 शिट्यामध्ये छान शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट आणि दाटसर आपलं चिकन उकळ तयार झालेलं आहे. आपल्या चिकन सूपला बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. आणि या थंडीमध्ये तुम्ही सुद्धा ही चिकन सूपची रेसिपी बनवा आणि तुमच्या घरच्यांना प्यायला द्या. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर तयार आहे एकदम चविष्ट आणि दाटसर चिकन उकडची रेसिपी. एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.